सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठ बाप्पा राहिली रे तुला एक मारायाची मिठी माझ्यासाठी तू पंढरी माझ्यासाठी तू पंढरी माझ्यासाठी तूच काशी बाप गेला दूर देशी हो बाप गेला दूर देशी अरे बाप शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटीर कुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटीर कुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता आलो निजाच्या माहेरा भेटीर कुमाईच्या वरा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रथम नमन करो गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी हेओ निमाथा साष्टांगाता दंडवत काय माझी वाणी मानेल संतांसी रंगव चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर निगुण नामा हे माझी वाणी तुझे वरली गुण नाम
ऐसे दे प्रेम काही कळा. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी शिवेसाठी घेतलेला आव्हान. याच्या या भूतलावर तो मामा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जीवणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्ववंदे देववंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते, अलंकापूर निवासी ज्ञानीश प्रिय तुकोबरा यांचा गात्यातील चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा हा अभंग आहे. थोडासा परिहार. कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांना याची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायाने तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण सध्या आपल्यात हयात नसणारे वैकुंठवासी रावणरावजी सीतारामजी रणेर यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण परिवाराने सुंदर असा हा ज्ञानदान अन्नदान नामदानाचा हा सोहळा घडून आणला. त्यांचे सुपुत्र मारुतरावजी रावणरावजी रणेर आणि नातू सर्जेराव, नाही का, आमच्या सर्जेराव भैयाच्या माध्यमातून मूर्ती लहान आहे पण विचार फार मोठे त्यांचे. जीव इतकुसा आहे, मोठ्या मोठ्या मोसनी चांगल्या चालवत आहे तो. आणि म्हणून आमच्या सर्जेराव दादांच्या विशेष आग्रहास्तव या कार्यक्रमाचे सूत्रधार, तसा जगाचा सूत्रधारच तो आहे महाराज, सूत्रधार तो विश्वाचा. तसं आपल्या परभणी जिल्ह्याचं भूषण मी तर असं म्हणेल, वारकरी संप्रदायामधला असा एकही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीला कृष्णा महाराजांची ओळख नाही. जिथपर्यंत वारकरी संप्रदायाचे विचार पोहोचलेले तिथपर्यंत मृदंग क्षेत्रामध्ये मृदंगाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या परभणी जिल्ह्याचं नाव लौकिक केलं ते आपले जिवलग आपल्या परिसरातील आणि आमच्या वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक गायक वादक कीर्तनकाराच्या गळ्यातला ताईत म्हणजे आमचे कृष्णा महाराज बोरकडे यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तसेच अधूनमधून स्मरण करून दिलं आमच्या जडू भाऊंनी. आज विशेष या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, याचा धरीनं अभिमान, या संतोक्तीप्रमाणे आम्हाला ज्यांचा अभिमान स्वाभिमान आहे कारण ते आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे. आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रावर आज गायन क्षेत्रामध्ये टॉपचं नाव ज्यांनी स्वकर्तृत्वाने अफार कष्टातून कमवलं अल्पावधीमध्ये, ते माझे जीवस्य कंठस्य असणारे आमचे उद्धवजी शिंदे गुरुजी, आपल्या धसाडीचे पण आळंदीकर नाव त्यांना प्राप्त झालं असे गुरुजी आज उपस्थित आहेत. त्यांना साथ करण्यासाठी आपल्याच परभणी जिल्ह्यातील भूषण गायनाचार्य भजन सम्राट आमचे भास्कर बुवा सोन्नेकर उपस्थित आहेत. आमचे गंगाराम महाराज आहेत. आणि या कीर्तनाचं चित्रीकरण करणारे कमी बजेटमधलं सगळं आहे बरं का, कमी बजेटमधलं आज
कमी बजेटमध्ये. आता जिथं भगवान श्रीकृष्णासारखा सारथी असेल तर तिथं काय 5 पांडवांनी महाराज एवढे 100 करोड उगार केले आहे का. तसं आजचा कार्यक्रम 5 पांडवांमध्येच आहे. 2 गायक, 1 वादक, 1 कीर्तनकार आणि 1 शूटिंगवाला. तसं ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनल आमचे अजिंक्य दादा गाडगे हे सुद्धा उपस्थित माझ्या माता माऊल्या छोटे बालगोपाळ तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबाबा चरणी नारळाच्या घालून नतमस्तक होतो. आमचे अत्यंत जीवलग आमचे पेडगावचे परमार्थिक क्षेत्रामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आमचे बऱ्याच वर्षापासून आमचे चैतन्य दादा आहेत, आमचे प्रसाद भाऊ. सर्वांना पुन्हा एकदा नारळाच्या घालून नतमस्तक शेवीला प्रारंभ. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे का. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबार यांनी स्वतःचा शेवट इतरांच्या तुलनेत भल्यापैकी कसा गोड झाला याचं वर्णन केलेलं आहे. येणं आणि जाणं हा संसाराचा नैसर्गिक नियम आहे. ज्याचा जन्म झालेला आहे ना त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. कारण मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. बाकी कुठेही वशिलेबाजी आहे, कुठेही. महाराज आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, किती सिंगापड चढे कितीने पहिने जंजीर आहे का. अनेक प्रमाण आहे. कारण हा जीवनरूपी प्रवास आहे आमचा. आणि प्रवास म्हटलं की तुम्हा सर्वांना कल्पना आहे, प्रवास हा वयावर नसतो तर प्रवास हा तिकिटावर असतो. जिथपर्यंत ज्याचं तिकीट असतं तिथपर्यंत त्या प्रवाशाचा प्रवास असतो. जिथं प्रवाशाचं तिकीट संपतं तिथं त्या प्रवाशाला उतरावं लागतं. नैसर्गिक नियम आहे. नैसर्गिक नियम आहे. आजोबाच्या प्रेत यात्रेत नातवांनी हजर राहावं हा नैसर्गिक नियम आहे. बऱ्याच आजोबाची एकच इच्छा असते. त्यांना विचारा आजोबा काय इच्छा आहे तुमची शेवटी. ते सांगतात महाराज काही इच्छा नाही, सगळं चांगलं आहे भगवंताच्या कृपेनं, फक्त आता हो लेकराच्या खांद्यावर जायची इच्छा आहे का. म्हणजे आजोबाच्या प्रेत यात्रेत नातवांनी हजर राहावं हा नैसर्गिक नियम आहे. पण आज आम्ही आमच्या डोळ्यानं असं चित्र पाहतो कधी कधी साहेब, तरणा बांड 25ला नातू मरण पावतो आणि त्याचा 85चा आजोबा प्रेत यात्रेमध्ये काठी टेकत टेकत डबडबड्या डोळ्यानं त्याला वाटलं होतं. असं का. आज आजोबाच्या आधी नातवाचं तिकीट संपलंय. आणि म्हणून जिथपर्यंत ज्याचं तिकीट असतं तिथपर्यंत त्या प्रवाशाचा प्रवास असतो. जिथं तिकीट संपतं तिथं त्या प्रवाशाला उतरावंच लागतं. याच न्यायाने वैकुंठवासी रावणरावजींचं तिकीट गेल्या वर्षीपर्यंत होतं. तिकीट संपलं. इह लोकाची यात्रा जिने तो जीवरी माप भर, जिने तो जीवरी माप भर, गाठोडी पदरी, गाठोडी पदरी, जिने तोची वरी, जिने तोची वरी माप भरे. हो आयुष्य संपलं म्हणजे तिकीट संपलं. इह लोकाची यात्रा उरकून परलोकात गेलाय का. पण खरं सांगू का, त्यांचं नाव रावण आहे, बापाचं नाव सीताराम आहे. बघा काय युती आहे बघा ना. त्यांचं नाव रावण आहे, बापाचं नाव सीताराम आहे, मुलाचं नाव मारोतराव. तुम्हाला माहित आहे मारोतराव काय करू शकत नाहीत. कृष्ण महाराज मारोतराव रावणाच्या दरबारामध्ये त्यांच्याच लोकांकडून बिगर वर्गणीचा अखंड हरिनाम सप्ताह करून घेतात.
मारोतराव नावात एवढी ताकद आहे, रावणाच्या दरबारामध्ये त्याच्याच माणसाकडून राक्षस मंडळीकडून पहिलं भजन करून घेतलं महाराज. कोण? मग रावणाच्या दरबारामध्ये जर मारोतरावनं अखंड हरिनाम सप्ताह बिगड वर्गणीचा केला असेल तर हा मारोतराव वर्ष श्राद्ध का करणार नाही का? केवढं मोठं वर्ष श्राद्ध. खरं सांगू, आज ते जिथं असतील तिथून हे आजचं चित्र पाहत असतील आणि हे आजचं चित्र पाहून त्यांनाही त्यांच्या डोळ्याला आज आनंद अश्रूच्या धारा लागल्या असतील आणि ते तिथून डबडबल्या डोळ्याने या परिवाराला आशीर्वाद देत असतील की माझ्या लेकरांनी, माझ्या नातवांनी केवढा मोठा सोहळा माझ्या वर्षश्राद्धानिमित्ताने घडून आणला. खरं सांगू का, काल परवा माझ्या मोबाईलमध्ये हो पुरावा आहे बरं का साहेब, कदम साहेब, हा शिंदे साहेब, पुरावा आहे माझ्या मोबाईलमध्ये. 4 दिवस लेकरांनी मायबापाला घरातून हाकलून दिलं. 4 दिवस झाले. अरे 4 दिवस मुलं मायबापाला हाकलून देतात. त्या बापाला विचारलं, बाबा काय झालं? 4 दिवसापासून जेवण नाही म्हणले, जेवण उपवासी आहेत, लेकरांनी हाकलून दिलं. अरे असं जीवन जगल्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून त्या मायबापाने काल आत्महत्या केली महाराज. 4 दिवस लेकरं हो जवळ घेऊ शकले नाहीत, भाकरीचा तुकडा देऊ शकले नाहीत. जरा विचार करा, सध्याचा जमाना आहे, सध्याचं कलियुग आहे, मायबापाला मानायला कोणी तयार नाही महाराज. ही वस्तुस्थिती आहे. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, असं नाही. अरे संतांना सर्वज्ञ म्हटल्या गेलं याचं कारण आहे, भूत भविष्य वर्तमान ज्यांना कळतं त्यांना संत म्हणतात. आणि असे सर्वज्ञ संत कबीर महाराज आपल्या वाणीतून सांगतात. त्या काळात त्यांनी लिहून ठेवलं होतं 2025 मधला हा समाज कसा असेल. अरे ज्या बापानं रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलं, त्या बापाला मानणारी न मानणारी सध्याची पिढी आहे, न मानणारी. मी सांगतो असं नाही, ऐका पुढचं. माँ बाप को कोई ना माने, औरत को वो मान रे, ए औरत को बहुमान, बहुमान
पुराव्याशिवाय बोलायचं. पुराव्याला महत्व असते. चांगदेव बाबासारखा आपल्या परिसरातला महात्मा आमच्या समोर बसलेला आहे. उगत होताना कसं सांगावं नाही का. कधी लिहिलं होतं तेव्हा आज आम्ही डोळ्यानं रोज पाहतोय महाराज. माँ बाप को कोई न माने, औरत का बहुमान. सध्याचं कलियुग आहे. अरे 80 कोटीचा मालक, 80 कोटीचा मालक पण वृद्धाश्रमात गेला. वृद्धाश्रमात ही सध्याची परिस्थिती आहे. 2 लेकरं परदेशामध्ये डॉक्टर आहेत, पण बाप गेला. मुलीला सांगितलं तुझा बाप गेला. त्या मुलीनं उत्तर दिलं तुमच्यानं होत असेल तर अंत्यविधी करा, नाही तर डेड बॉडी कुठे येड्या बाबळीत फेका. ही सध्याची परिस्थिती आहे. सध्याचं कलियुग आहे. माय बापाला न मानणारी पिढी आमच्या डोळ्यासमोर आम्ही पाहतो. पण आमच्या या सर्जेराव दादाचं कौतुक करावं, त्यांच्या वडिलांचं कौतुक करावं. अशाही कलियुगामध्ये आपल्या वडिलांचं, आपल्या आजोबाचं केवढं मोठं वर्ष श्राद्ध केलं. आणि म्हणून आज त्यांच्यासाठी झोळी फाटेपर्यंत त्यांच्या पूर्वजांचा आशीर्वाद त्यांना मिळाला. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. हरी कल्याण इच्छिते दया कुळा. कल्याण इच्छिते दया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे. आशीर्वाद प्राप्त करणारा दिवस म्हणजे आजचा हा दिवस आहे. हे जरी गेले असले तरी यांच्यासाठी, हयात पिढीसाठी आजचा दिवस म्हणजे पर्वकाळाचा दिवस आहे. पुत्रासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पितयाचा अंतकाळ, धर्माची वेळ अति पवित्र. पुत्र या शब्दाची व्याख्या ऐका. कृष्ण महाराज पुत्र कशाला म्हणायचा? जो पूर्वजांना तारतो त्याला पुत्र म्हणतात. जो पूर्वजांना तारतो त्याला पुत्र म्हणतात. आणि जो पूर्वजांना नरकात घालतो त्यांना गुरुजी म्हणजे कुत्र. तारतो जे पितरा ते तारती, पूर्वजाते उद्धरती, आईशी पुत्र संपत्ती दुर्लभ आहे काय. आणि असे मुलं पूर्वजांना तारणारे दुर्लभ असतात. पण मुलगाच काय, पण नातू महाराज आजोबाला तारण्यासाठी पुढे सरकावला. वय बघा किती कुसायच. आधी मला कळालं असतं ना तू एवढा आहे म्हणून पाकिट कोणीच विचारलं नसतं आहे का. तरी पण कृष्ण महाराज म्हणले आमचा लय जीवाचा माणूस आहे म्हणले, दिसायला लहान आहे म्हणले, पण लय प्रेमळ माणूस आहे आमचा, गरीब परिस्थिती आहे म्हणले. मी कसं करायचं एवढं सांगा. खरं सांगू, एवढा कार्यक्रम दुसऱ्याला करायचा म्हटला असतं तर कमीत कमीत 51,000 रुपये लागले असते. लागले असते का नाही. आता हे 2 ते 4 कीर्तने कृष्ण महाराजाला वाजवायचे बाबा 10,000 रुपये किती पाकिट. तुम्ही म्हणता बापूर एवढं काय करायला, तेवढे देऊनही त्याच्या तारखे भेटत नाहीत. आता गुरुजी आळंदीहून आले, त्यांचा एक कार्यक्रम म्हटलं तर 25-25 हजाराचा असते. डोळे वाचू नका, बीपी वाढून तुमची. ही वस्तुस्थिती खोटं नाही सांगत महाराज. पण हे सर्व गुणीजन मंडळी आमच्या सर्जेराव दादांच्या प्रेमास्तव 1 रुपयाचं न बोलता आलेले आहेत कृष्ण महाराजासाठी. विचारा काय लागते महाराज. मग एकच लेकरू असं जन्मावं घरामध्ये. काही घरामध्ये 5-5, 7-7 पिढ्या माळकरी नाहीत, पण एकच लेकरू असं जन्मलं. पूर्व काही पुण्य असेल, माळकरी एकच निघाला जन्माला, एकच. पण त्या एकाच माळकऱ्याने अख्खा कुळाचा उद्धार केला महाराज. म्हणून एकच मुलगा जन्माला यावा, पण कसा असावा. पुत्र भावाईचा गुणा त्याचा तरी लोकी
जो करील याची यात्रा तो तारील सकळे गोत्रा आणि सकळ ही कुळे पवित्रा याच्या दर्शनी होती. असा एकच मुलगा असावा. हो, आणि म्हणून आजचा दिवस त्यांच्यासाठी आशीर्वाद प्राप्त करून घेणार आहे. आणि ज्यांना ज्यांना पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला, जीवनामध्ये झोपडा असू द्या दादा, हो झोपडा असू द्या, पण त्यांच्यासारखी समाधानाची झोप कोठ्यावधी बंगल्यावाल्याला सुद्धा येत नाही, लक्षात ठेवा. हो, अरे दिवसभर शेतामध्ये काम करतात नाही ते, सायंकाळी कोरकुटका खातात, तांब्यावर पाणी पितात आणि एकदा उशीवर मुंडकं टाकलं दुसऱ्या क्षणाला गाढ झोपतात. समजायचं पूर्वजांचा आशीर्वाद आहे. अरे काही काही एसीच्या रूम मध्ये कमरेच्या गादीमध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन दचकू दचकू उडतात. समजायचं पूर्वजांचा आशीर्वाद नाही. ज्यांना ज्यांना पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला नाही, सोनं असू द्या हातात, सोनं घेतलं तरी माती होती ऐका. आणि आशीर्वाद प्राप्त झाला कृष्ण महाराज, मातीचं सोनं होते, मातीचं सोनं होते. आणि म्हणून आशीर्वाद मिळाला तर जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. आणि असे सोहळे जर नाही केले, ज्या बापाने बैलासारखं राब राब राबून सगळं ठेवलेलं असते पाठीमाग, त्यांची हयात पिढी जर त्यांच्यासाठी 5 पात्र उठवू शकत नसेल तर ते गेल्याने आशीर्वाद देत नाहीत महाराज. हो, बोट मोडतात, दात खातात. आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार. म्हणून आजचा दिवसाला एवढं महत्व असतंय. आजचा हा सोहळा त्यांच्या निमित्ताने घडून आला, त्यांना धन्यवादच आहे महाराज. गेती येत नसतात पण त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नसते. ऐका, गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद आती है, उनकी याद उत्तम चिमुरे कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे, उत्तम चिमुरे म्हणून स्मरण करणं त्याचंच नाव पुण्य स्मरण आहे मला. पुण्यवान व्यक्तीचे सोहळे होत असतात, पाप करणाऱ्याचे कधी पाप तिथी होत नाही महाराज. पुण्यवान व्यक्तीच्या पुण्यतिथी होतात. आणि म्हणून हो, गेलेल्या व्यक्ती येत नाहीत पण त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नसते. हो, या परिवाराचा काही जास्त परिचय नाही पण त्यांना जाऊन विचारा. आज 1 वर्ष झालेले असले तरी आज त्या संपूर्ण परिवाराला त्यांचे वडील आजोबा जिथं तिथं दिसल्यासारखे वाटत असतील, त्याचा भास होत असेल. हो का, आठवण आल्याशिवाय राहत नसते. ऐका, आम्हाला हयात असताना व्यक्तीचं महत्व कधी कळत नसतं महाराज. व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीचं महत्व कळत असते प्रत्येकाला. ऐका, म्हणून मी नेहमी सांगत असतो चैतन्य भाऊ, बाप जिवंत असेपर्यंत बापाचं महत्व कळत नसते. बाप काही ताकद असते पाठीमाग. बाप जिवंत असताना डोंगरा एवढं दुःख सुद्धा आम्हाला चिल्लर वाटतं, पण बाप गेल्यानंतर ठेस लागली तरी सैरा वैरा काही कळत नाही महाराज. एवढी बापाची ताकद असते पाठीमाग जिवंत असताना. हो, हयात असताना महत्व कळत नाही, गेल्यानंतर आठवतो बा. आपला बाप म्हातारा असू द्या, पांढरे केस झालेले असू द्या, डोळ्याला चष्मा असू द्या,
अरे डोक्याला मळकट फेटा असू द्या, हातात काठी असू द्या, पण जोपर्यंत बाप घरात खुर्चीवर बसू नये तोपर्यंत त्या घराला वजन आहे. एकदा का बाप निघून गेला, अरे केवढाही फोटो लावा, एका वाक्यात सांगतो, मंदिरातली मूर्ती भंगल्यानंतर मंदिर जसं उदास दिसतं ना, तसं बाप गेल्यानंतर आमचा केवढाही बंगला असू द्या, तो बंगला, तो घर, तो वाडा उदास दिसतो. ऐका, उदास दिसतो. पण आज प्रत्येक जण आईचं तोंड करून कौतुक करतंय, बापाचं कोणी कौतुक करत नाही महाराज. आज उठला सुटला प्रत्येक जण उद्धव गुरुजी आईचं प्रेम, आईचं प्रेम, आई 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 आई. हो व्याख्याता, प्रवचनकार, कीर्तनकार, कादंबरी, हो चित्रपटही निघाले आईवर, पण बापाचं कोणी तोंड भरून कौतुक केलं नाही. अरे आईचं प्रेमच आहे, पण बापानं कुठं गोडं मारलं. खरं सांगू का, आईपेक्षाही काकणभर जास्त प्रेम हे बापाचं असते, लक्षात ठेवा. आईपेक्षाही काकणभर जास्त प्रेम असते. इकडं बरं वाटलं नसेल हे शब्द माझा, पण ज्यांना या शब्दाचा राग आला असेल त्यांनी डोळे बंद करायचे ना आपला जन्मदाता बाप आठवायचा, मग कळेल. आहे का? अरे एरवी एखादा माणूस रडायला लागला शिंदे साहेब तर माणसं म्हणतात मर्दासारखा मर्द रडायला लागला, तुला शोभतंय का भांगड्यावर? पण खरं सांगू, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप तुम्हाला सापडेल, पण कितीही दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या. 20-22 वर्षाची मुलगी भासिंग बांधलेली शहनाईचे सूर चालू असताना जेव्हा सासरी निघते ना, तेव्हा तो बाप उशीमध्ये मुंडकं खुपसून डसा डसा रडताना आपल्याला पाहायला मिळतो महाराज. का? बापाला समाजासमोर प्रेम प्रगट करता येत नाही महाराज. एकुलता एक मुलगा गेला तरी बाप रडत नाही, पण मुलगी सासरी जाताना ढसा ढसा रडतो. का? अरे बापाचं प्रेम लपलेलं असताना आईचं जगाला दिसतं. अरे दिसणारी माय प्रेम म्हणजे माय, अरे लपल्याला प्रेम म्हणजे बाप आहे. याच्याही पुढचं सांगतो, चालता चालता ठेस लागली, आम्हाला आई आठवते, काटा टोचला आई आठवते, पण हायवे क्रॉस करत असताना एखादी गाडी भरधाव आमच्या समोर येऊन एकदम ब्रेक दाबते, तेव्हा दोन्ही हात वर होतात आणि मुखातून शब्द निघतो, कोणता? बापरे. भला मोठा साप फोडीकडून अचानक आमच्या समोर दिसला, दोन्ही हात वर होतात. चैतन भाऊ नाव कोणतं, शब्द कोणता निघतो? आर्य बापरे. बापरे नाही, आर्य बापरे. का? किरकोळ संकटालाही असते दादा, जीवनात जेव्हा जेव्हा भयानक संकट येतात तेव्हा प्रत्येकाला आठवतो, त्याला बाप म्हणतात. आणि तो बाप हयात असताना कळत नाही, कारण तो बाप कळायला एवढं सोपं नाही महाराज. सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी, बाबा राहिली रे तुला एक मारायाची मिठी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तूच काशी. बाप गेला दूर देशी, हो बाप गेला दूर देशी. अरे बाप गेल्यानंतर वाटतं दादा, अरे एकदा तरी बापाला कधी कडकडून मिठी मारली नाही का? अरे तो बाप आमच्यासाठी राब 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 राबला होता, तो गेल्यानंतर कळतो. एवढं सोपं नाही महाराज बाप हयात असताना कळायला. हो म्हणून तर म्हणतात ना, उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हसू जरी कना वाकला. घडी भर थांब जरा ऐक त्याची धार, लई अवघड हाय गड्या मुंगाया बाप.
मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेळ मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेळ लेकराच्या पायी उभा जन्म उधळल आधाराचा वडज दाटल आभाळ त्याच्या विना पाचोळा जिन रानू माळ जिन रानू माळ घरी भर तू थांब गड्या ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया वापर उमगाया वापर लई अवघड हाय गड्या उमगाया वापर उमगाया बाप करी सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? मोदी सध्याचे. ह्याच्या आधीचे रोहित पवार, मनमोहन सिंग. त्याच्या आधीचे अटल बिहारी नाही फसलं दे नाही ना मला. अटल बिहारी मग ज्या व्यक्तीनं देश सांभाळला तो व्यक्ती आम्हाला या 10-20 वर्षात आमच्या डोळ्यासमोर गेलेली व्यक्ती आम्हाला आठवत नाहीत महाराज. पण जमाना सगळ्यांचा सारखा नसताय काय, जावंच लागतंय का, जावं लागतंय. म्हणून जेवढं आयुष्य आम्हाला भगवंताने दिले ना तेवढं आयुष्य गोड जगायचं, गोड. ज्ञानोबरांना 22 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण अजूनही त्यांचे सोहळे आम्ही मोठे मोठे करतो महाराज. 22 वर्षाचं आयुष्य मिळालं. नवे नवे संतांमधला, महात्म्यामधला आणि जीवामधला फरक सांगतो महाराज. जीव जाताना रडतो, येतानाही रडतोय. संत जातानाही हसत हसत निरोप घेतात आणि येतानाही त्यांच्या सोयीचे नाही येतात महाराज. म्हणून महात्मे जाताना रडत नाहीत, हसतात. कारण ते मरणाला मरण समजत नसतात, मरणाला प्रवासाचा पूर्ण विराम समजत असतात. आहे का? म्हणून जाताना हसत हसत जातात. त्यांचं कार्य संपलं ते निघून जातात. आमचं वेगळं आहे, आमचे काम भरपूर पडतात आणि आयुष्य संपत आहे. संतांचं तसं नाही, संतांचं काम पूर्ण होतंय, ते वाट बघतात, वाट. हो, म्हणून ज्ञानोबरांचं कार्य 22व्या वर्षात संपलं. म्हणून 22व्या वर्षात जगाचा निरोप घेतला, समाधी घेतली. ज्ञानोबरांच्या नंतर तुकोबरायचा जर विचार केला तर तुकोबरांचं आयुष्य किती वर्षाचं आहे शिंदे साहेब? 42 वर्षे. 41 वर्षे 1 महिना 17 दिवस म्हणजे 42व्या वर्षात गेलेत. आहे का? कारण संतांचं कार्य संपलं, संत थांबत नाही. ते ज्याच्यासाठी आले ते झालं, मग वाट बघतात. आहे का? म्हणून हो, तुकोबरायांना पुन्हा जन्माला यावं लागलं याचं कारण सांगतो. कारण तुकोबरायचा पूर्व इतिहास जर बघितला तर तुकोबराय कोण आहेत? कोण आहेत? पंडित.
का? हो, हिरण्यकशिपूचा जन्म, हिरण्यकशिपूचा वध केला कोणी? भगवान नरसिंहाने. त्यावेळी मांडीवर घेतलेले प्रल्हाद दुसरे कोणी नाहीत महाराज, साक्षात तुकोबर आहेत. राम अवतारामध्ये शिष्टाईला पाठवलेले अंगदजी साक्षात तुकोबर आहेत. कृष्ण अवतारातले उद्धवजी तुकोबर आहेत. उद्धवजी तुकोबर आहेत. आता अर्धा तास आहे आपल्याकडे, काळजी करू नका. जेवढं बसेल तेवढे अर्धा तासात. सिग्नल पडलं की जेईट आमचा हक्का आहे. कृष्ण म्हणजे तुकोबर आहे. आणि तेच कृष्ण अवतार वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या काठावर विटेवर विराजमान झाला. तेव्हा वाळवंटातलं पहिलं कीर्तन ज्यांनी केलं ते नामदेव राय. म्हणजे कोण आहेत? चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तन, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तन, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. नामदेव कीर्तन मागे बहुता जन्म हेच करीत आलो आम्ही. म्हणजे अनेक जन्म ते तुकोबर आहे. भगवंता सानिध्यात होते. अवतार का घ्यावा लागला? कारण ज्यावेळी नामदेवरायांनी काय वाळवंटामध्ये कीर्तन ऐकलं आणि वाळवंटामध्ये विषय चालू होता चांगदेव बाबा तुमच्यासारख्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं. म्हणले वाल्या कोळ्यानं रामायण लिहिलं. कुणी लिहिलं? चष्म्यावले का? रामायण कुणी लिहिलं? कोणी लिहिलं माहित नाही. आता सांगितलं की कोणी लिहिलं? वाल्मिक ऋषी. वाल्मिक ऋषीचा पूर्व इतिहास काय? दरोडेखोर, वाल्या कोळी, ब्रह्महत्यारा, पातकी अपहरण वाल्मिक किंकर वंद केलाय का? कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी. किती कोटी श्लोकाचं रामायण आहे चैतन भाऊ. तुम्ही मोठे मोठे महाराज लोक आणले तुमच्या गावात 50-50 हजारावाले. सांगा की आता तेवढं तरी 50-50 हजारावाले महाराज आणतात ना ते. रामायण किती कोटी श्लोकाचं आहे? 100 कोटी श्लोकाचं रामायण आहे. बरं लिहिलं कोण? एका डाकूने लिहिलं. नामदेवरांनी विचार केला, एक दरोडेखोर जर 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहितो आणि जसं तो लिहितो तसं ब्रह्मांडाचा मालक वागतो, जर त्याच्या हातून एवढं मोठं कार्य होत असेल, मला रात्रंदिवस देवाचा सहवास आहे, माझ्या हातून 100 कोटी अभंग होणार नाहीत का? अरे म्हणून प्रतिज्ञा तिथंच केली महाराज. हो, 100 कोटी अभंग रचना करण्याची. मी सांगत नाही, प्रमाण आहे. भीमा तिरी हारी शारदेशी सांगे आणि बैसावे जिव्हागरी नाम याच्या. बर का? एखादा शब्द हुडकला असं कृष्ण महाराज ऍडजस्ट करून घ्या बर का. प्रतिज्ञा केली महाराज आणि ती प्रतिज्ञा बायकोनं लई बोललं ना, काय झालं की ते मध्ये पुन्हा थोबाडत बघणार नाही म्हणते, लगेच बस स्टँडून वापस येत आहे. हे आमच्या प्रतिज्ञा आहेत महाराज. पण ती महात्म्याची प्रतिज्ञा होती. 100 कोटी अभंग रचना करण्याची प्रतिज्ञा शपथ घेतली. देवाला कळालं, देव लवकर आले, वेळ कमी असल्यामुळं नामदेवराय म्हणले, नामा काय देवा हे काय करून बसलास? काय झालं देवा? हे कसं शक्य आहे? काय 100 कोटी अभंग रचना करणं? देवाला नामदेव महाराज म्हणजे कसं शक्य नाही म्हणजे? अरे पण ते वाल्या कोळ्याला जमलं नाही का? देव म्हणले, वाल्या कोळ्याला जमायला त्या काळामध्ये माणसाचं आयुष्य किती होतं? किती होतं? तये वेळी होती आयुष्याची वृद्धी आणि आताची अवधी. हो, आता किती राहिले आयुष्य आपल्याला? होय शिंदे साहेब, आपल्याला आयुष्य किती आता? 60-65 मध्ये सगळं चाललंय. त्यातला अर्ध झोपेत चाललंय. 30 वर्ष झोपेत गेले. 30 वर्ष लोकांची कुटाने करण्यात. चांगलं काय घडणार आहे? एवढीशी आयुष्यामध्ये एवढी मोठी अभंग रचना करू शकेल? नामदेवराय म्हणे, देवा प्रतिज्ञा मी केली पण तुला पूर्ण करायची, पूर्ण तू कर.
आणि म्हणून त्याच वेळी भगवान पांडुरंगांनी विद्येची देवता शारदेला बोलवलं, सांगितलं शारदेला सांगितलं बैसावे जिव्हागरी नामयाची, नामदेवाच्या जिभेवर बसा, अभंग रचना करायची. नामदेवरायांनी अभंग रचना सुरुवात केली उद्धव गुरुची. पण एवढे अभंग शक्य येत होय महाराज, अख्खा परिवार बसवावा लागला. पुन्हा अख्खा परिवार नामदेवरायांच्या घरी काय 2-3 माणसं नव्हते आमच्यासारखं हम दो हमारे दोन पहिले दो जाने दो असं नव्हतं. नामदेव महाराजांचा परिवार म्हणजे महाराज आता काही काही गावामध्ये एखादा परिवार आहे असा, आता तशी एकत्र राहणारी कुटुंब प्रणाली आम्हाला बघायला मिळत नाही महाराज. नाही तर काय वजन होतं काय काय गावामध्ये, काय काय घराण्याचं बघा. आजही 5-5, 6-6 भाव एकत्र आहेत, नातरुंड पत्रुंड काही काही गावाने एकत्र आहेत. जोपर्यंत अख्खा परिवार एकत्र असतो ना तोपर्यंत त्या घराला वजन असताय का. जसा झाडू मूठ बांधल्यानंतर संपूर्ण कचरा बाहेर काढतो ना, तसं घराचं वजन आहे महाराज. जोपर्यंत सर्व भाऊ एकत्र आहेत एका विचाराने तोपर्यंत कोणाची नजर सुद्धा त्या घराला लागत नाही. एकदा तुमच्या फिसकत तुमचाच कचरा झाल्याशिवाय राहत नाही का. काय चालू आहे आपलं, पुन्हा बसत नाही तिथं आता तिकडं बाहेरच. 15 माणसं होते कृष्णा महाराज. किती? 15. मी सांगतो तुम्ही मोजा. राजाई गोनाई दोगी सासा सुना नामा दाम जाना बापले का. किती झाल्या? राजाई गोनाई दोघी सासा सुना किती झाल्या? 2. किती झाल्या? बघा ते 4 म्हणाले घ्या आणून. 2च इथं नातं सांगितलंय, दोघीचे नाव नात्यानं त्या सासा सुना आहेत. दामा नामा जाना बापले का हे 2 आणि 2 4. पुन्हा नारा विटा गोदा मादा हे 4 पुत्र, 4 आणि 4 8. हो, 4 पुत्र 4 सुना, नित्य स्मृती नारायणा. 8 आणि 4 12. आता आऊबाई लेकीन लिंबाबाई बहिणी 12 आणि 2 बोला रे 14. गंगाखेडची दासी जणी 15वी म्हणजे किती झाली मी सांगत नाही. 15 माणसे आहे माझे घरी हिंडती दारोदारी अन्नासाठी हिंडती दारोदारी. अरे 15 माणसाचं कुटुंब अभंग लिहायला बसलं पण आयुष्य संपलं. आयुष्य कळसासी आले, नामदेवरायांचं आयुष्य संपलं. कृष्णा महाराज किती अभंग रचना झाली? 96 कोटी झाली अभंग. किती? 96 कोटी. किती करायचे आपल्याला? 12.5 पर्यंत 96 कोटी अभंग रचना झाली. 100 कोटी अभंग करायचे होते पण आयुष्य संपलं. जावं लागलं नामदेव महाराजांना. गेल्यानंतर एक दिवस भगवान श्रीकृष्ण वैकुंठामध्ये भगवान विष्णू नामदेवरायांना आठवण करून देऊ लागले. नामा काय देवा, तुमचं अपूर्ण कार्य राहिले, पुन्हा पूर्ण करावं लागणार आहे. कोणतं कार्य? हे अभंग रचना करण्याचं. म्हणजे मग पुन्हा एकदा तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल. नामदेवराय म्हणले देवा एकदा भानगडीत पडले पुन्हा भानगडीत पडायचं नाही. ते सगळं बघितलंय म्हणले, ते सगळं दुःखच आहे म्हणले. कारण जन्म घ्यायचा म्हणजे आईचा उदराचा आश्रय घ्यावा लागते आणि ते सगळं दुःख आता सांगत बसत नाही. काय सांगू गरिबीची. कटवांबल लवण मिळे गर्भ तुझे पुरती डोळे तुझे विन गर्भांग पोळे तेने दुखी लोळे अति दुःखी. ते सगळं आता वाचून घ्या. ती सगळे बाळातपणाची व्यथा सगळं दुःख सहन केलं देवा. सगळं दुःख हो माहीत झालं. आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. पण देवानं आग्रह केला कृष्ण महाराज. देव म्हणले तुमचं कार्य राहिलंय पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला मृत्यू लोकात जन्माला घ्यावं लागणार आहे. आग्रह केला, आठवण करून दिली आणि अति आग्रह केल्यामुळे नाईलाज झाला. नामदेव म्हणले देवा तू जास्त आग्रह करतो म्हणून मी जन्माला येतो, मृत्यू लोकात अवतार घेतो. पण माझी एक आट आहे. कोणती आट आहे नामा? बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात तशी माझी प्रेत यात्रा निघाली नाही पाहिजे बरं का. मग तुला स्वतः यावं लागेल मला न्यायला. स्वतः यावं लागेल. देवानं वचन दिलं आणि वचन दिल्यानंतर नामदेवरायांनी वैकुंठ सोडलं महाराज. नाम होता वैकुंठासी देव विनवी तयासी गोलोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे. म्हणजे देहू गावामध्ये गोलोबा नावाचे सज्जन ग्रस्त आहेत. कनकाई नावाची पुण्य
पुण्यवान माता आहे तिच्या पुढे जन्म घ्या असं सगळं वचन घेतलं आणि वचन घेतल्यानंतर रणेलवाडी सोडली. काय सोडलं? नाम सोडोनी वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. कनकाईच्या पोटी आले तेच नामदेवराय म्हणजे तुकोबराय जगत गुरु तुका अवतार नामाचा संप्रदाय सकळाचा हे दुनिया संप्रदाय सकळाचा हे दुनिया जगत गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा हे दुनिया संप्रदाय सकळाचा हे दुनिया हे दुनिया जगत गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळाचा येतो निया. तुकोबरायचा अवतार. चैतन भाऊ तुम्ही माझ्या ओळखीचे असल्यामुळे तुमच्याकडे फिरायले वार्ता. तुकोबरायचा अवतार कशासाठी झाला? किती अभंग लिहायचे? 4 कोटी लिहिले का नाही? लिहिले की 40 वर्षात पूर्ण झाले. आमच्या दुर्दैवानं आम्हाला 4,000 अभंग आमच्या हातात आले. नाही तर किती लिहिले सगळे? 4 राहिले ते शेवटी लावी तुका. प्रमाण आहे मला. अरे आओ कार्य संपलं. देवा विचार केला तुकोबरायनी कार्य तर संपलंय त्याच्यासाठी आलो ते कार्य पूर्ण झालंय आता कशाला राहायचंय. पण देवानं वचन दिलं होतं न्यायला येतो. मग देवाला निरोप द्यावा लागल. हो 10:30 वाजलेत लवकर ये म्हणून नाही का. निरोप द्यायचा आहे कुणाजवळ द्यायचा आहे? तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार. तुका म्हणे मज आठवण मुळ लवकरी पाठवा. वेळ कमी असल्यामुळं निरोप गेला. देवाने देहू गावामध्ये आगमन केलं. ज्या दिवशी देव तुकोबरायला न्यायला आले कृष्णा महाराज त्या दिवशी दशमी होती. देव आले महाराज. अरे आमच्या प्रसाद भाऊच्या घरी आम्ही आज न कळत गेलो तर प्रसाद भाऊन सफरचंद केळी पुन्हा ते आपलं खारकेचं ते ओलं त्याला काय म्हणतात खजूर पुन्हा ग्यानो मामाची कलम पुन्हा बदाम पुन्हा ते पांढरं एवढं आपलं ते काजू पुन्हा ते दुसरं एक असते ते फुसकट बघा ते भारी असते म्हणून पिस्ता. कोणाला पाणी येऊ देऊ नका. अरे हे आम्ही त्या तुकोबरायच्या एका अभंगावर रोज कीर्तन 3 करतो एकाच अभंगावर. गावं बदलले तरी अभंग एकच आहे आमचा. तरी आम्हाला खायला काय काजू बदाम पिस्ता. मग तो जगाचा मालक तुकोबरायच्या घरी आल्यानंतर खायला काय साधा असेल काय महाराज? पण काय होतं कृष्णा महाराज पाहुणे घरासी आजी आले ऋषी केसी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर कोप मोडकी जर्जर तरतरीत पाण्या माझी राजी आल्या कन्या काय करू उपचार मुख शुद्धी तुळशीदार तुका म्हणे मी दुर्बळ पाहुणे. मंडाचा मालक पाहुणा आला पण हो व्यवस्था काय बघा. अरे मोडक्याचं बाजन वरी वाकळाच्या शेजा काय उपचार आहे का? कन्या खायला दिल्या म्हणून त्या दिवशी शिंदे साहेब आजही देऊ परिसरामध्ये त्या दशमीला कोणती दशमी ओळखली जाते? कोणची दशमी? कन्या दशमी आजही ओळखल्या जाते. आजही त्या परिसरामध्ये बंगला श्रीमंत असो का झोपडा असो कन्या करतात खायला महाराज. देव आले नाहीला चला तुकोबराय म्हणले देवा आज दशमी उद्या कीर्तन आहे कीर्तन भजन होऊ दे गावकऱ्यांना. एकादशीचं कीर्तन झालं ठीक आहे म्हणले. कीर्तनात सगळेच लवकर होतात बरं का.
कीर्तन झालं आता चला की म्हणजे द्वादश सोडू द्या, द्वादश सोडली आता चला ना. तुकोबराय म्हणले देवा ज्या गावामध्ये इतके वर्ष मी राहिलो, 41 वर्ष माझं गेलं या गावामध्ये, त्या गावातलं कोणी सोबत आलं तर बघतो, एकाला दोघं. होय कुठं जायचं होतं? परभणीला. एकाला दोघं आलं तर बघतो म्हणले का. बघा म्हणले तुकोबराय गावात फिरू लागली देऊ गावामध्ये, चला येतं का कोणी वैकुंठ आला? उद्धव गुरुजी चलायचं का वैकुंठ आला? उद्धव गुरुजी म्हणले आळंदीतली बिल्डिंग झाली आता गावाकडे मागायची. काही काही जरा भास्कर महाराजसारखे होते म्हणजे पागल झाले म्हणजे. कोण 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 पागल झाले? तिथले लोक सांग म्हणू लागले तुकोबरायला, अरे जिवंतपणे वैकुंठ दाखवले म्हणजे. माणसं गेल्या पत्रिकेत येतात वैकुंठ वासी आणि आधीच करायले म्हणजे वैकुंठ वासी. तू का विचारण करी बडबड फार. लोक नाव ठेवतात, खरं सांगू का चांगल्याच माणसाला लोक नाव ठेवतात. हो येडपटाला कोणी नाव ठेवत नाही. लोक बोलायला लागले तुकोबराय परत आले, कोणी आलं नाही. देव म्हणले काय झालं? कोणी नाही आलं म्हणजे. नाही म्हणजे का? तुकोबराय म्हणले देवा आमच्या गावात 2 दिवसांनी आता उद्या परवा एक सण आहे म्हणले, आणि ते सण मोठा आहे. कोणता सण आहे? पुरुष मंडळीला सण कोणता दिला वाटून ह्या महिला मंडळानं? हा बरं सगळे सण कुणाचे आहेत? जेवढे काही सण आहेत ते कुणाचे आहेत? रक्षाबंधन कुणाचं आहे? महिला मंडळाची. दीपावली कुणाची आहे? महिला मंडळाची. लक्ष्मी कुणाची आहेत? पंचमी कुणाची आहे? महिला मंडळाची. सगळे सण यांच्याकडेच आहे. त्यांनीच एकदा मीटिंग घेतली, त्या म्हणल्या माय आपण सगळे सण घेतले, एखादा यांना द्यावा का नाही? ह्या म्हणल्या तुमचंही बरोबर आहे, सगळे आपल्याच वाटेला आहेत. मग एखादा त्यांना म्हणजे आता जी येणार आहे ते यांना देऊन टाकू. येऊ शिमगा आला बोंबला म्हणजे आता. अरे होळीची पोळी खायची इच्छा असेल म्हणले, होळी होऊ द्या देवा. झाली होळी, पोळी खाऊन झाली, आता चला ना. तुकोबराय म्हणले एकदा अजून एकदा प्रयत्न करतो, कोणी आलं तर. अख्या गावात फिरू लागले महाराज, पण कोणी आलं नाही हो. शेवटी तुकोबरायने डबडबडोळ्याने हात जोडल्याने सांगितलं दादा आजपर्यंतचं आयुष्य फार चांगलं गेलं तुमच्या सान्निध्यामध्ये. खरं सांगू का तुकोबरायला एवढा त्रास दिला गावकऱ्यांनीच महाराज, पण तुकोबरायचं हृदय संत हृदय देवाला हात जोडून सांगितलं देवा फार जीव लावला या गावकऱ्यांनी. एवढा त्रास देऊन सुद्धा गावकऱ्यांनी खूप प्रेम केलं म्हणण्यासाठी हृदय संताचंच लागतं महाराज, संताचंच हृदय लागतं. आणि म्हणून हात जोडीने सांगितलं जेवढे आहेत तेवढ्यांच्या पायावर नतमस्तक आहे, पण जे नाहीत त्यांना आल्यावर सांगा तुकोबराय जाताना तुम्हाला विनंती करून गेली म्हणून. आम्ही जातो तुम्ही कृपा विनंती वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. पण लोक तुकोबराय निघाल्यानंतर ते विमानात बसल्यानंतर गावकरी विनंती करू राहिले, ओ महाराज आम्हाला कळालं नाही हो तुम्ही कोण आहात, पण तुम्ही आम्हाला हात जोडून विनंती केली आम्ही जातो. नेमकं जाता जाता म्हणजे नेमकं कुठं चाललात? उद्धव गुरुजी उत्तर दिलं तुकोबराय, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, हे हो आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा.
सुंदर, सिस्टीम त्याच्याही पेक्षा सुंदर, आणि या सगळ्याला वाजवणारा त्याच्याही पेक्षा सुंदर आहे का? कृष्णा महाराज कीर्तनला असावे. आता नवीन कीर्तनकारापासून वारकरी संप्रदायातले अभ्यासू ज्येष्ठ कीर्तनकार आहेत ना, त्या प्रत्येकाला वाटतं आपल्या कीर्तनामध्ये कृष्णा महाराज वाजवायला असा. एवढी सुंदर विद्या प्राप्त केली. नुसती कलाच आहे असं नाही, ज्ञानाचं असं नाही महाराज, त्या विद्येला कलेला जोड स्वभावाची आहे महाराज. एवढा सुंदर स्वभाव प्रत्येकाच्या हृदयात जाऊन बसणं कोण्याच कलाकाराला जमत नाही. बरेच कलाकार स्वभावामुळे आज सांदाडत पडले, सांदाडत पडलेत. खरं सांगतो, काही काही मृदंगात क्षेत्रामध्ये चांगले वादक आहेत पण कार्यक्रम नाहीत. प्रसाद भाऊ चांगले वादक आहेत पण स्वभावामुळे कोणी विचारत नाही. पण नुसती विद्याच नाही महाराज, ती विद्या घाम गाळून प्राप्त केली म्हणून ज्ञानोबरांनी स्वभाव एवढा सुंदर दिलाय महाराज कृष्णा महाराजाचा आहे का. प्रत्येकाला आपलं असं वाटणारं व्यक्तिमत्व कृष्णा महाराज आहे. शब्द कोणी डावलत नाही. चला काय चालू आहे आपलं कीर्तन म्हणालेत भाऊ. महाराज म्हणजे काय, चाललो म्हणजे नेमकं निघाले कुठं? उत्तर दिले, आलो निजाच्या माहेरा. संतांचं माहेर आहे महाराज. कोणतं? भू वैकुंठ. माहेरा चालू. मग खरं सांगा आता, माहेरा जाताना, माहेरी जाताना महिला मंडळाला प्रश्न आहे. शेळके साहेब, महिला मंडळाला माझा प्रश्न आहे, माहेरी जाताना मुलगी रडते का? तुम्हाला आवाज यायला ना? माहेरी जाताना मुलगी रडते का? रडत नाही, हसत हसत जाते महाराज. हो का? माहेरी आनंद असतो. जिथं माय बाप बहीण भाऊ असतात त्याला माहेर म्हणतात, जिथं सासू सासरे दीर नंद असतात त्याला सासर म्हणतात. मग महाराज म्हणजे महाराजांचं माहेर, हो आम्हा संतांचं माहेर ते म्हणजे वैकुंठ. बरं, जिथं जन्म झाला त्याला माहेर म्हणतात आणि जिथं शेवट झाला त्याला सासर म्हणतात का नाही? होय. तुकोबांना विचारा बरं, तुम्ही आलात कुठून? कुठून आले ते? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. सैराट आल्यावर कीर्तनात आणायला काय हरकत आहे? होय, काकड्यात सैराट आहे का नाही? शब्द सैराट तो फक्त झिंगाट व्हायचं नाही आपल्याला. झिंगाट व्हायचं नाही. आम्ही वैकुंठवासी तिथून आले. आणि प्रवासाचा प्रवास पूर्ण कधी होतो लक्षात ठेवा. प्रवासाचा प्रवास कधी पूर्ण होतो? जिथून आले तिथं परत गेल्यानंतर. आता तुम्ही कीर्तनाला बरीच मंडळी बाहेरून आले. आता आमचे चांगदेव बाबा कुठून आलेत? आर्वीहून आले. त्यांचा जवळचा जरी प्रवास असला तरी पूर्ण कधी होणार? इथून कीर्तन झाल्यानंतर, प्रसाद घेतल्यानंतर, घरी गेल्यानंतर, बाकडावर बसल्यानंतर, सोप्यावर बसल्यानंतर, घरातल्या मंडळीनं तांब्यावर पाणी आणून दिल्यानंतर, त्यांनी गडगड पिल्यानंतर त्यांचा काय होईल? प्रवास पूर्ण. मग तुकोबारायचा प्रवास म्हणजे कोणता? जिथून आले तिथं गेले. मग देवाने वचन दिलं होतं, वचन दिल्याप्रमाणे देव न्यायला आले. म्हणून संतांचं माहेर आहे महाराज. बाप न्यायला आला, बाप. आपुल्या माहेरा जाईल दुनिया निरोपया
तुका म्हणे आता येतील जावया अंगी आपोलिया आपोल्या माहेरा जाईल पुरुषांसाठी शब्द आहे का महिलांसाठी? चैतन भाऊ हा? कुणासाठी आहे? तुकोबर आहे कोण आहे? शब्द कोणता वापरलाय? कुठं जाईल म्हणले? सासरोडीला म्हणले का? तुमची सासरोडी जवळ आहे का? हा? लांब. मग तुकोबरायच्या मुखातून शब्द माहेर आहे. अरे तुम्ही आम्ही सगळे जीवरूपी वधूच आहोत. आम्ही इथे नांदायला आलो. हे क्षेत्र आहे महाराज. येऊनी वराडनी बैसल्या टेकी कोण तो नवरा नाही ओळखी. अरे मी कवनाची मध्ये सांगा कोणी वराड आली वराड नाही का? आम्ही सगळे जीवरूपी वधू आहेत महाराज. आम्हाला जायचंय तिथं. हो मग जिथं जन्म झाला त्याला माहेर म्हणतात, शेवट झाला त्याला सासर म्हणतात. अरे मग तुकोबरायला विचारा. अरे सगळ्या संतांना विचारा. सर्व संतांचं म्हणणं आहे बाई बाई जात गमाई संतायर कोणता आहे? माझे माहेर पंढरी पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे आहे भीवरे जाती 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 पंढरपुरात नेलं आमच्या उद्धव गुरुजी नाही का? बाप माय बहीण भाऊ त्याला माहेर म्हणतात. संतांचं माहेर पंढरपूर कशावरून? माय रखमाई आहे, बाप पांडुरंग आहे, बहीण चंद्रबाग आहे आणि भाऊ पुंडलिक आहे. म्हणून माहेर संताचे नामया स्वामी केशव. माहेरी जाताना मुलगी रडत नाही महाराज. आणि म्हणून तुकोबराने विचारलं महाराज कुठे निघाले? माहेरी महाराज. माहेरी तुकोबराई गेले. गेल्यानंतर पुन्हा तुकोबराईच्या मुखातलं वाक्य आहे, आज माझा शेवट इतरांच्या तुलनेत कसा झाला गुरुजी? शेवट तो भला 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 सेवट तो भला
वचन दिलं होतं न्यायला येतो, दिलेल्या वचनाप्रमाणे बाप आला आणि कशात नेलं मला? विमानात बसून आणलं. मग खरंच सांगा बरं, काहींच्या शरीराची माती झाली, काहींच्या शरीराची राख झाली, काहींचं शरीर हो ओल्या कुत्र्यानं खाल्लं. पण एकमेव असे जगद्गुरु तुकोबर आहे, जशी आली तशी गेली महाराज. मानव देह घेऊन निजधामाला गेले. बाकी संतांच्या समाध्या झाल्या, पण काहीची जलसमाधी झाली, काहींनी संजीवनी घेतली. पण हा नरदेव घेऊन वैकुंठाला फक्त एकमेव तुकोबरा गेले. म्हणून वाक्य आहेत, इतरांच्या तुलनेत माझा शेवट कसा झाला? नुसता गोड झाला नाही, भल्यापैकी गोड झाला. कारण बाप न्यायला आला होता. आणि खरं सांगू का, आलो निजेच्या माहेरा, बेटी रखमाईच्या वरा. आता बसलेले संपूर्ण मंडळीत माझा 2 मिनिटाचा तुम्हाला प्रश्न विचारतो. हा खरं सांगा शेळके साहेब, आवाज आले ना तुम्हाला? माहेरी गेल्यानंतर मुलीला बापाच्या भेटीत आनंद होतो का आईच्या जास्त? मुलीला. हे पोरी, पोरीचं लग्न झालं नाही लागायचं, लग्न झालेलं आहे. आईच्या भेटीत जास्त आनंद का बापाच्या? बापाच्या भेटीत आनंद असतो. कारण बापाचं मुलीचं निस्वार्थी प्रेमाचं नातं असते, निस्वार्थी प्रेमाचं नातं. खरं सांगू, आज 85 वर्षाचा बाप म्हातारपणात मारायला लागला ना, जेव्हा त्याला खाली टाकतात ना, तेव्हा तो बाप हात जोडतो. वाघासारखी मुलं असतात 4ही महाराज, बापाच्या डोळ्यात धारा असतात. ते 4ही मुलं बापाला हात जोडून विनंती करतात, बाबा मरताना रडू नका बाबा, सुखाने पाहून सोडा बाबा. हे बघा, तुमच्या माघारी तुमची संपूर्ण परंपरा आम्ही बंद पडू देणार नाही बाबा. गावातल्या सप्त्यातली पंगत, आळंदी पंढरपूरची वारी, हे सगळं बाबा तुमच्या माघारी सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे हो पार पाडू. पण विनंती आहे, मरताना रडू नका बाबा, सुखाने प्राण सोडा बाबा. त्यावेळेला तो 85 वर्षाचा बाप खाली टाकलेला असतं. मुलाला हात जोडून सांगतात, पोरं हो, तुमच्यावर माझा विश्वास आहे, तुमच्यासाठी रडत नाही रे. का रडताय बाबा? मरताना सांगू, तुमचा गरम स्वभाव तुमच्या चौघाचा असल्यामुळे माझ्या ताईनं कधी तक्रार तुमच्याकडे माझी हो तिची केली नाही. पण जेव्हा जेव्हा माझी ताई यायची, तेव्हा सासरी जाताना माझ्या आधी खोलीत यायची, आतून दरवाजा बंद करायची, माझ्या पायावर डोकं ठेवायची, डबडबल्या डोळ्यानं कडकडून मिठी मारून सांगायची, बाबा फार त्रासले हो, आता फार त्रासले, त्रास सहन होत नाही बाबा, फार त्रास आहे मला. सासू नाही तसं बोलती, सासरा वाघासारखा बघतोय, दीर चाडी लावतो, ननंद चाडी लावते, माझा मालक शांत बसतो. फार त्रासले बाबा, शेवटची भेट समजा बाबा. आता इथून गेल्यानंतर माझी विनंती आहे, कोरड्या विरीत हो शेवट गोड करा या बाबा अंतविधीला. बाप डबडबल्या डोळ्याने त्या मुलीचे अश्रू पुसतून सांगतो, पोरी कुणाच्या जीवनात दुःख नाही ग. ब्रह्मांडाच्या मालकिनीला सुद्धा 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं वनवासात. हे दुःख जाणार आहे, पाहुणा आहे, सुख येणार आहे. भविष्यात तुझी लेकरं तुला काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील ग. माझ्यासाठी जग. बाप मरताना रडतो मुलीसाठी चैतन भाऊ. पण मुलीला विचारा, मुलीचं बघा, 20-22 वर्षाची मुलगी जेव्हा बासिंग बांधलेली शहनाईचे स्वर चालू असताना मंडपातून निघून जाते ना, तेव्हा सासरी जाताना प्रत्येकाच्या पायावर कडकडून मिठी मारते, पाया पडते, कडकडून मिठी मारते ना. जाताना हात जोडून प्रत्येकाजवळ विनंती करते, फक्त बापासाठी. आजी चालले बघ, बाबाची काळजी घे. 1 महिना झाला माझ्या बापाच्या पायाला दम नाही बघ, भिंगरी सारखा पडतो. माझ्या बापाची काळजी घे ग, माझी चिंता करू नको. भावाजवळ जाती, सांगते, दादा तुझं गेल्या वर्षी लग्न झालं ना, बायकोचं ऐकून बापाला वेगळं टाकू नको. आई जवळ जाते, आईला म्हणते, आई नाही तसं बोललीस ग आजपर्यंत माझ्या बापाला, पण माझी शपथ आहे 1 वेळ उपवासी ठेवत जा. पण माघारी हो बापाला टाकून बोलत जाऊ नको. प्रत्येकाच्या गळ्याला बिलगून रडते बापासाठी, कारण तिचं बापावर आईपेक्षा काकांवर जास्त प्रेम असतं. म्हणून मुलीला माहेरी आल्यानंतर बापाच्या भेटीत आनंद वाटतो. पण तुकोबर म्हणतात, भेटी रखमाईच्या वरा. नुसती भेट झाली का म्हणजे नाही, अजून एक मोठा फायदा झाला. कोणता? परिहार
परिहार झाला परिहार झाला परिहार झाला परिहार झाला परिहार झाला परिहार परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला आलो मागील परिहार पुढे नाही सिनन झाली या दर्शन एके वेळा सिनन येणं आणि जाण्याला सिनन म्हटलंय मग बापाच्या भेटीत काय झालं तुकोबाराला विचारा तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला हे हा फायदा झाला आणि म्हणून तुकोबारा म्हणतो देवा आजपर्यंत तुझ्या इच्छेनं झालं आता धन्य शब्दाचा अर्थ इच्छा होतो आता तुझ्या इच्छेने नाही आजपर्यंत आयुष्य माझं तुझ्या चिंतनात गेलं पिकली या वाचा राम नामे पण आता तुझ्या इच्छेने नाही माझ्या इच्छेने नाही का जिथं तू तिथं मी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रकमाईच्या वरा धावत्या भागामध्ये अभंगावर बोलण्याचा चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर वातावरण आहे सगळं चांगलं आहे प्रसाद भाऊ पण पुढच्या वेळेस आम्हा सगळ्यांनाच बोलवा आणि कीर्तनाचं पत्रिकेत टाकायचं ये 11 ते 2 कीर्तन म्हणून पोटभर कीर्तन आता आज काय झालंय यांना आळंदीला जायचंय नाशिकला रात्री कीर्तन आहे कृष्ण महाराजांना कार्यक्रम लांब आहे मला पण आहे बरोबर आहे का तुम्ही म्हणता डबल कशाला घेतलंस शेजारचं निघाल्यावर घ्यावं वाटते पण तसं काय नाही आमच्या सर्जेराव दादांच्या प्रेमाने सगळी मंडळी आली नाही का सगळ्यांनाच जायचं आहे मी सांगत असतो नेहमी महाराज म्हणतोय म्हणून कुणाला किती वर्ष जगायचे माहीत नाही कृष्ण महाराज म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं जीवन जगा कोणाला दुखू नका नहीं चाहिए दिल दुकाना किसी का नहीं चाहिए दिल दुकाना किसी का सदा ना रहा है सदा ना रहेगा जमाना किसी का नहीं चाहिए दिल दुकाना किसी का नहीं चाहिए दिल दुकाना किसी हात वर करा सगळे ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा बघा सगळ्या मंडळींनी केले तिकडे झाडाखाली बसलेले शाळेसमोर बसलेले इकडे आमचे शेळके साहेबांनी हात वर केले इकडे सगळ्यांनीच एकदा त्याचं नाव मुखाला येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतात आता तुम्ही 1.5 मिनिटं त्याचं नाव घेणार आहेत आणि 1.5 मिनिटात घेतलेल्या नावाचं पुण्य आम्हाला रावच्या परड्यात अर्पण करायचंय त्यांना तिथे ती शिदुरी कामाला येणार आहे म्हणून मोठ्या प्रेमाने हो ले ले तू ले 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 हरि का नाम
हे हो ओय. तो पार कुमाई हो पार कुमाई तो पार कुमाई हो पार कुमाई तो पार कुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो बोलता बोलता काही चुकीचे शब्द निघाला तिचा दोष योग्य वाटले ते गुरुवारांचा प्रसाद. पुन्हा एकदा या परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो की आपण या सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये कलियुगाच्या वाऱ्यामध्ये सुद्धा आपण सुंदर असा सोहळा घडवून आणला. म्हणून आज मीच नाही महाराज जगाचा मालक सुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल का. तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणीजन मंडळी प्रेमस्तवाले म्हणून त्यांचाही सन्मान झाला पाहिजे. आळंदी ते माईक बंद करा पकवाच्या ज्यांनी आळंदीसारखं तीर्थक्षेत्र आपल्या कलेच्या माध्यमातून गाजवलं. आळंदीमध्ये ज्यांनी आळंदी गाजवली त्याला महाराष्ट्र गाजवायची गरजच नाही, आपोआप महाराष्ट्र. असे आमचे उद्धव गुरुजी शिंदे भजन सम्राट यांचा सुद्धा सन्मान या परिवाराच्या वतीनं होत आहे. हो झालाय का. आमच्या सर्व गुणजन मंडळीचा सन्मान होईल. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा संत ज्ञानेश्वर महाराज की वरना मुझ में तो कैसी बात नहीं. विठ्ठल जय जय विठ्ठल.